नमस्कार, अयोध्याज मिनिवल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पोहे आणि रवा वापरून नेहमीचा नाश्ता न बनवता यापासून नवीन असा वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत। तर चला या नाश्त्याची रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप पोहे जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो ते घेतलेत। यानंतर हे पोहे आपल्याला एका मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचेत। हे पोहे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचेत व त्याचं पीठ तयार करून घ्यायचंय। तर बघा इथे पोहे आपले मिक्सर मध्ये वाटून झालेले आहेत आणि अशा प्रकारचं पोह्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता हे पोह्यांचं पीठ आपल्याला एका मिक्सिंग बाउल मध्ये काढायचंय। तर इथे पोह्यांचं पीठ आपलं तयार आहे। आता यामध्ये आपल्याला सारख्याच कपाने मोजून 1 कप बारीक रवा घालायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सर मध्ये फिरवून पण इथे तुम्ही वापरला तरी चालेल। आता यानंतर यामध्ये अर्धी वाटी कमी आंबट दही घालायचंय। दही हे खूप जास्त आंबट आपल्याला घालायचं नाहीये। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचंय। पाणी टाकून झाल्यानंतर चवीनुसार आपल्याला यात मीठ टाकायचंय। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण रवा आणि पोहे वापरल्यामुळे हे लवकर पाणी शोषतात व फुगले जातात। या अंदाजानुसार पाणी आपल्याला वापरायचंय। तर मिश्रण आपलं थोडंसं घट्ट झालंय। परत इथे आपण अर्धा कप पाणी घेतलंय। हे पाणी आपल्याला लागेल तसं ऍड करून बॅटर हे तयार करून घ्यायचंय। तर इथे 1 कप पोहे, 1 कप रवा आणि 1 कप दह्यासाठी आपण 1 कप पाणी वापरलंय। आता हे झाकण ठेवून मिश्रण आपल्याला 8 ते 10 मिनिट भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचंय, ज्यामुळे रवा मिश्रणात चांगला फुगून येईल। 8 ते 10 मिनिट झालेत। बॅटर मध्ये पाणी पूर्णपणे शोषलं गेलंय व बॅटर पूर्णपणे घट्ट झालंय। आता आवश्यकतेनुसार परत पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ पण नाही, खूप जास्त घट्टही नाही, अशा कन्सिस्टन्सीचं तयार करून घ्यायचंय। आता अगोदर 1 कप आणि नंतर अर्धा कप असं 1.5 कप पाणी आपण हे बॅटर बनवण्यासाठी वापरलंय। गरज वाटली तर अजूनही पाणी तुम्ही वापरून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊ शकता। तर आता बॅटर इथं आपलं तयार आहे। आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। यानंतर यात आता आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। तर मुलांसाठी बनवत असाल तर नाही वापरली तरी चालेल। आता यात बारीक चिरलेला 1 टोमॅटो मी टाकलाय। यानंतर आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तुमच्या आवडीनुसार इतरही भाज्या तुम्ही यात ऍड करू शकता। आता यात चवीनुसार आपल्याला थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। सर्व भाज्या वापरल्यामुळे ह्या नाश्ता हा आपला एकदम हेल्दी असा होणार आहे आणि मुलांसाठी भाज्या ह्या खूप आवश्यक असतात। तर आता बॅटर हे आपल्या इथं तयार झालेलं आहे। शेवटी आता आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। सोडा टाकल्यानंतर आपल्याला आता हे बॅटर एकाच डायरेक्शन मध्ये फिरवून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हलक्या हाताने। तर बघा आता बॅटर आपल्या इथं तयार झालेलं आहे। आता गॅसवर एका नॉनस्टिक पॅन मध्ये 1 चमचा तेल आपण टाकून घेतलेलं आहे। तर आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे। तर तीळ हे आता थंडीमध्ये खाण्यासाठी चांगले असतात आणि तीळ हे दिसताना पण नाश्त्यावर खूप छान दिसतात। आता यामध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 चमचे बॅटर हे पॅनवर टाकून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्या हलकसं चमच्याने टॅप करत पसरवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही छोट्या किंवा मोठ्या कुठल्याही आकारामध्ये हा नाश्ता बनवू शकता। जर तवा मोठा असेल तर एका वेळेला 2-3 पण तुम्ही करू शकता। आता झाकण ठेवून एका बाजूने मीडियम फ्लेमवर सोनेरी रंगावर हे आता आपल्याला भाजून घ्यायचंय। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढूया। तर बघा एका साईडने छान असं सोनेरी आपलं भाजलं गेलेलं आहे। तर आता हे आपण पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पण साईडने सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर बघा इथे आता दोनही बाजूंनी सोनेरी रंगावर हे भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेऊ। तर आता इथे चटणी बनवण्यासाठी एका मिक्सर जार मध्ये मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलाय। त्यानंतर यामध्ये 2 चमचे आपल्याला डाळवं टाकून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला अद्रकचे तुकडे आणि 2-3 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। तर यामध्ये आता नंतर हिरवी कोथिंबीर आपण टाकून घेतली। आता 1 काश्मीरी लाल मिरची घेतली आहे तिखटासाठी, ती आपल्याला तोडून याच्यामध्ये टाकायची आहे। आता आंबटपणा थोडा येण्यासाठी यामध्ये 1 चमचा दही टाकलंय
आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा थोडं साखर टाकायची. आता हे मिक्सर जारमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची आहे. तर बघा आता इथं चटणी मिक्सरमध्ये बारीक वाटून झाली, ती आपण एका बाउलमध्ये काढून घेतली. आता एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलंय. पहिल्यांदा यात आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकलं. आता यात थोडीशी आपण उडीद डाळ टाकली आणि शेवटी 2 लाल मिरच्या टाकून तडका तयार केला आणि तयार केलेला तडका चटणीवर टाकून घेतलाय. तर बघा चटणी आपली आता इथं तयार झालेली आहे. तर इथे आपला कच्च्या पोह्यांचा उत्तप्पा तयार झालेला आहे. त्यासोबतच चुरचुरीत अशी चटणी पण आपण तयार केलेली आहे. तर हा उत्तप्पा मी चटणी व दह्यासोबत सर्व केलेला आहे. अतिशय मऊ, लुसलुशीत व झटपट हा उत्तप्पा तयार होतो. रोज नाश्त्याला पोहे, उपमा खायचा आपल्याला कंटाळा येतो. तसं काही टिफिनसाठी, नाश्त्यासाठी घाईमध्ये काय बनवावं हे तुम्हाला जर सुचत नसेल तर हा नाश्ता तुम्ही नक्की बनवू शकता. हा नाश्ता खायला अगदी चविष्ट आणि बनवायलाही झटपट होतो. तर आजची ही झटपट पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व अयोध्याज मिनी वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.